नांदगाव पेठ येथील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नव्याने तयार झालेल्या कंटेनमेंट क्षेत्राची पाहणी करण्यासाठी शनिवारी जिल्हा परिषदेचे सीईओ अमोल एडगे यांनी नांदगाव पेठला भेट दिली। सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी केलेल्या उपाययोजनांची अमोल एडगे यांनी प्रशंसा करीत पुढेही रुग्णसंख्या वाढू नये यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दुपारी 2 वाजता तासभर उन्हात उभे राहून क्लास घेतला। ज्या ठिकाणी रुग्ण आढळला त्या ठिकाणी परिसरातील कंटेनमेंट क्षेत्राची पाहणी करीत सर्वेक्षण करण्यावर यावेळी भर देण्यात आला। कोरोनाने ग्रामीण भागात देखील डोकेवर काढले आहे, मात्र अधिकारी आणि कर्मचारी वेळीच उपाययोजना करीत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे। परंतु आकडा वाढू नये यासाठी नियमित सर्वेक्षण तसेच गावात प्रवेश करणारे आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची माहिती आपल्याकडे असणे आवश्यक असल्याचे अमोल एडगे यांनी सांगितले। गटविकास अधिकारी दीपक पतंगराव यांनी कंटेनमेंट क्षेत्राची संपूर्ण माहिती सीईओ एडगे यांना दिली। प्राथमिक आरोग्य केंद्र माहुली जहागीरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र शिरसाट यांनी स्वास्थ्य विषयक केलेल्या उपाययोजना तसेच क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची माहिती सादर केली। मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, श्वसनविकार असलेल्या रुग्णांची माहिती विभागाकडे असणे आवश्यक असून कंटेनमेंट क्षेत्रातील मुक्तसंचार करणाऱ्या व्यक्तींवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश देखील यावेळी सीईओ एडगे यांनी अधिकाऱ्यांना दिले। पोलिसांनी देखील कंटेनमेंट क्षेत्र असलेल्या ठिकाणी दररोज गस्त घालून येणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवावी तसेच कायदेशीर कार्यवाही करावी असेही ते यावेळी बोलले। यावेळी पंचायत समिती अमरावतीचे गटविकास अधिकारी दीपक पतंगराव, तालुका आरोग्य अधिकारी विनोद करंजीकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र शिरसाट, डॉक्टर जुबेर अली, विस्तार अधिकारी जयंत देशमुख, ग्रामविकास अधिकारी जयश्री गजबिये, मंडळ अधिकारी विशाल धोटे, तलाठी रुपेश फाटक, अर्जुन अलोकार, अंगणवाडी सेविका जयश्री शिलारे, रितेश देशमुख तसेच महसूल, आरोग्य आणि ग्रामपंचायतचे सर्वच अधिकारी कर्मचारी यावेळी आवर्जून उपस्थित होते। मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।